मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने राबवलेली धोरणं म्हणजे ती खूप उदारमतवादी धोरणं आहेत किंवा अल्लाउद्दीन खिलजी खूपच जास्त उदार शासक होता असं आपण म्हणू शकतो का? तर अजिबात नाही. थोडंसं लक्षात घ्या. जरी अल्लाउद्दीन खिलजीनं व्यापार धोरणं किंवा बाजार धोरणं अशा पद्धतीने मांडली असली की ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये, व्यापाऱ्यांना बरेचशी गोष्टी अनुदानित केल्या गेल्या होत्या, शेतकऱ्यांना काही गोष्टी अनुदानित केल्या गेल्या असतील, याचा अर्थ तो उदार नव्हता. समजून घ्या. अल्लाउद्दीन खिलजीच्या अगोदर जो जलालुद्दीन खिलजी गादीवर होता त्याला मारून ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी गादीवर बसला, होणारा विरोध दाबण्यासाठी त्यानं भरपूर पैसा इतर सरदारांना दिला होता, ज्याच्यामुळे मार्केटमध्ये महागाई वाढू शकते हे त्याला माहिती होतं आणि म्हणून वस्तूंच्या किमती स्थिर करणं आणि ह्यामुळे व्यापाऱ्यांना जो नुकसान होतंय हे नुकसान भरून काढण्यासाठी अनुदान करणं हे प्लॅनिंग त्यानं केले होते. यामुळे त्याला आपल्याला खरं तर उदार म्हणता येणार नाही.